जे आदिवासी, मी इंजिनियर सिद्धांत तडवी आपल्या सर्वांना 2025 या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो. दिनांक 13, 14, 15 जानेवारी रोजी पिंपळनेरमधील पानखेड, तालुका साक्री, जिल्हा धुळे या ठिकाणी 32वे आदिवासी एकता महासंमेलन होणार आहे. या संमेलनात दरवर्षी देशातून व विदेशातून लाखो आदिवासी बांधव एकत्र येत असतात. यंदा आपल्या महाराष्ट्राच्या पानखेडमध्ये हे ऐतिहासिक महासंमेलन होणार आहे. त्याबद्दल आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या 32व्या आदिवासी संमेलनाच्या हार्दिक खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. या महासभेत आदिवासींची एकता, एकात्मता, आदिवासीवरील संकट, आदिवासीवरील समस्या, जल, जंगल, जमीन यावर यांचे संरक्षण, यावर उपाय, तसेच आदिवासींचे हक्क, अधिकार यावर मंथन केले जाणार आहे. तसेच आदिवासींवरती जे अन्याय, अत्याचार होत आहेत, छळ होत आहेत, ते रोखण्यासाठी आपल्या समाज बांधवांना एकत्र येण्यासाठी आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या सन्मानासाठी आणि एकंदरीतच आपला जे निसर्ग आहे त्या समस्त निसर्गाच्या संतुलनासाठी आपल्या आदिवासींनी, आपल्या आदिवासी बांधवांनी जे योगदान दिले आहे त्या योगदानाच्या गौरवासाठी, तसेच आपले जे बांधव आहे, सर्व गोष्टी, हे जे आदिवासींवरती जे संकट आलं आहे ह्या संकटापासून उभारण्यासाठी आपल्या समाजात जनजागृती निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी हे संमेलन दरवर्षी आयोजित केलं जातं आणि हा त्याचा मुख्य उद्देश आहे की आपल्या समाजामध्ये आपला समाज जागृत व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण सर्व एक आहोत, आपण सर्व एकत्रित आहोत. तुम्ही आदिवासी संस्कृती पिक्चरमध्ये पाहतात. या मसालेदार पिक्चरमध्ये आपल्या आदिवासी संस्कृतीबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या आदिवासींबद्दल वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार बनवले जातात. ते सत्य नसून आपल्याला दाखवून द्यायचे आहे की आपली संस्कृती किती रसदायक, निसर्ग ज्ञानाने परिपूर्ण महान मानवीय संस्कृती, हिचे दर्शन या संमेलनात आपण घडवून आणू आणि ही जबाबदारी आपल्या प्रत्येक आदिवासी बांधवाची आहे. त्या आदिवासींचे हक्क, अधिकार मिळवणे, आदिवासींवर जे अन्याय, अत्याचार होत आहेत व छळ होत आहेत त्यांना दूर करण्यासाठी प्रत्येक आदिवासीने, एक आदिवासी प्रत्येक आदिवासी म्हणून या संमेलनात आग्रहाने उपस्थित राहावे व जगाला आपल्या आपली संस्कृतीची शक्ती, आपल्या संस्कृतीची खरी ओळख, आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणावे. यासाठी आपल्या आदिवासीच्या सन्मानासाठी, निसर्गाच्या सन्मानासाठी, आपल्या संस्कृतीच्या सन्मानासाठी एक आदिवासी प्रत्येक आदिवासी म्हणून उपस्थित राहावे. तसेच आपल्या आदिवासी बांधवांना एक विनंती आहे. आपण प्रत्येकांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो, पण हे कार्यक्रम नसून
ही आदिवासीची शक्ती म्हणून लोकांनी ओळखायला पाहिजे व आदिवासी एक आहेत हा संदेश या संमेलनाच्या माध्यमातून गेला पाहिजे. हा उद्देश आहे आणि हा उद्देश घेऊनच आपण इथं एकत्र व्हायचं आहे. त्यासाठी आपण इथं उपस्थित व्हाल ही मी आशा बाळगतो. जय आदिवासी.